ऑगस्ट व सप्टेंबर 2026 महिन्यातील राजकीय सामाजिक घडामोडी. जनता आनंदी राहील, स्त्रीवर्गासाठी उत्तम काळ भाग 1. या घटना घडणार. सण व उत्सव मोठ्या आनंदाने साजरे होतील. प्रमुख व्यक्तींचे परदेश दौरे होतील. व्हिसा व पासपोर्ट एक्सपोर्ट व्यापाराबाबत गोंधळाची स्थिती राहील. प्रमुख व्यक्तींचे राजीनामे, मृत्यूच्या घटना, अपघात, घातपात शक्य. दिनांक 11 सप्टेंबरच्या मंतकुंडलीमध्ये तूळ लग्न उदित असून लाभस्थानी अमावस्या होत असून सोबत केतू आहे. व्ययस्थानी बुध असून लग्नस्थानी शुक्र, पंचमात राहू, षष्ठात शनी नेपच्यून, अष्टमात हर्षल, भाग्यस्थानी मंगळ, दशमात गुरु अशी ग्रहस्थिती आहे. व्ययस्थानाजवळ अमावस्या होत असल्यामुळे राजकीय क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचे राजीनामे किंवा मृत्यूच्या घटना देखील या काळात संभवतात. प्रमुख व्यक्तींचे परदेश दौरे गाजतील. परदेशी व्यापाराला या काळात चालना मिळेल. मात्र बुध आणि नेपच्यून यांच्या प्रतियोगामुळे काही करार किंवा व्यापाराबाबत फक्त आश्वासने होतील. प्रत्यक्षात अंमलात येणे कठीण राहील. व्हिसा, पासपोर्ट व परदेश व्यापाराबाबत देखील गोंधळाची स्थिती निर्माण होईल. लग्नातील शुक्रामुळे या काळात जनता मात्र आनंदी राहील. सण आणि उत्सव या काळात मोठ्या आनंदात साजरे होतील. स्त्रीवर्ग व कलाकार यांच्यासाठी हा महिना विशेषच अनुकूल राहील. स्त्रियांचा मानसन्मान व गौरव होतील. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शनी आणि मंगळ यांचा केंद्रयोगामुळे या काळात सरकार विरोधात मोठी निदर्शने, बंद आणि आंदोलने होतील. मोठ्या पदांवरील व्यक्तींचे घातपात, अपघात व प्राणघातक हल्ले देखील या काळात संभवतात. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लहान मुले आणि विद्यार्थी यांच्यासाठी देखील हा काळ प्रतिकूल असून साथीचे विकार, विषबाधा, अपहरण यांसारख्या घटना देखील या काळात संभवतात. शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी सप्टेंबर महिन्यात राहील. सोन्या चांदीच्या भावात वाढ होईल. खेळाडू व कलाकार यांच्यासाठी हा महिना उत्तम असून मोठ्या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंना चांगले यश मिळेल. नवीन चित्रपट गाजतील. कलाकारांचे मान सन्मान आणि गौरव होतील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन भविष्य भाकीत विषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.